नमस्कार. तर मी आहे आता सासरी आणि माझ्या सासरची यात्रा आहे. आज आहे लक्ष्मी. तर लक्ष्मी देवी आता मंदिरात आलेली आहे आणि मस्तपैकी ओटी भरणी वगैरे चालू आहे. लोकांची गर्दी आहे आणि किती सुंदर असं मंदिर लाइटिंग सजवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटते. म्हणजे हा जो माहोल असतो तो आपल्याला कधीच अनुभवायला मिळत नाही. हे यात्राच्या दिवसामध्येच आपल्याला मस्त अनुभवायला मिळतं. तर यात्रा वगैरे लक्ष्मीची यात्रा झाली आणि मस्त दुसऱ्या दिवशीचे सकाळ बघा मस्त वाजलेले आहेत. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. अंधार इतका होता की मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. तर मला हा सीन तुम्हाला दाखवायचा होता की आमच्या इथून मंदिराचं दर्शन किती छान होतं आणि लाइटिंग वगैरे किती छान दिसत होतं, हे तुम्हाला खास दाखवायचं होतं. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. सकाळ म्हणजे यात्रा जेव्हा असतात किंवा काही सणासुदीचे दिवस असतात, त्यामुळे तेव्हा ना दारात मस्त सारवलं जातं, मस्त पाणी मारलं जातं आणि मस्त रांगोळी काढली जाते. खूप छान नजारा असतो. तर तेच सगळं तुम्हाला दाखवायचं होतं. किती छान वाटतंय बघा. सकाळी सकाळी काही लोक दर्शन सुद्धा घेऊन आली. तर आज आहे यात्रा, त्यामुळे थोडीशी धावपळ आहे आणि गडबड आहे. त्यामुळे सगळ्याच लवकर उठलेले आहेत. खूप छान वातावरण वाटतंय. चूल पण पेटलेली आहे, बघू शकता तुम्ही. कारण आज गडबड घाई गोंधळ आहे, त्यामुळे मग लवकरच सगळं जेवणाला सुरुवात केलेली आहे. आणि आज आहे शिवजयंती, त्याच्यामुळे आणि गावाकडची सकाळ बघा. थोडंसं धुकं, थोडासा गारवा आणि दारात मंदिर, किती मस्त वाटतं. आणि छानशी असं शेणाने सारवलेल्या जागेवरची रांगोळी खूप भारी वाटते ना. गावाकडचं हे दृश्य ना कुठेच नाही बघायला मिळत, कितीही झालं तरी. आणि कारण आम्ही पाणी गरम करतो याच्यावरतीच आंघोळीचं, त्यामुळे मग चूल मस्त पेटवलेली आहे. मला माझं लग्न झालं तेव्हा चूल अजिबातच पेटवता येत नव्हती, कारण आम्ही पार्ट्या वगैरे करायचो, पण हे थोडंसं जेवणाचं वगैरे चूल काही समजायचं नाही. पण सासूबाई माझ्या सगळं मला करून द्यायच्या. तर अजून पण त्यांनीच पेटवून देतात. कधी कधीच मी करते, पेटवते, नाहीतर मग त्याच मला जाळ करून देतात आणि मग मी नंतर बघते. तर ते छान वाटतं. आता आता थोडी थोडी मला सवय झालेली आहे. जुन्या पद्धतीने सगळं केलं जातं. तर आम्ही पाणी पण गरम करतो चुलीवरतीच. चिऊ बघा, चिऊ नुसता आल्यापासून ना मातीतच आहे. माती, दगड, माती त्याच्यातच खेळायला लागले. कालपासून तेच वाव वाव करायला लागले. गावाकडची मज्जा. चिऊ, चिऊची मस्ती. चिऊ से हाय. हाय. आम्ही इथं अंघोळीचं पाणी गरम करतो. इथं गावाकडच्या चुली बघा कशा असतात. सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण आता ही आम्ही नवीन करून घेतले. आणि जेवणाला सुरुवात झालेली आहे. पाणी तापत ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं, उकळलं की मग याच्यात तांदूळ टाकून घेऊयात. आणि आता आमची झालेली आहे माहेची तयारी चालू. जेवणाला सुरुवात झालेली आहे. इथे बघू शकता भातासाठी भांडे ठेवलेले आहे इथे. भात आता शिजत आहे. आमच्या घरात ना आज सगळी माहीची गडबड गोंधळ चालू आहे. सगळे जेवण करायच्या तयारीत आहेत. चालू झाले आता सुरुवात झाली. भातला ठेवलाय, फोडणी घालायची तयारी चालू आहे. कांदा बिंदा चिरलाय. आता चुली लावले, तिकडे पाणी गरम करायला ठेवलंय. मी आता तुम्हाला दाखवते पुढे.
आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या चुली आमच्या घरात कशा? तर आमच्या घरात ना 3 कुळं राहतात. तर माझ्या म्हणजे सासऱ्यांचे अजून 2 भाऊ, काकांचे 2 मुलगे, तर अशा आमच्या 3 कुळं राहतात. आणि आमची जे आहे कुळ म्हणजे आमची फॅमिली ती पण जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे मला 4 सासरे आहेत. मी अजून कधी सांगितलं नव्हतं, तर मला 4 सासरे आहेत. तर आमची जॉईंट फॅमिली आहे. माझ्या घरामध्ये जवळजवळ 16 माणसं आहेत. तर आम्ही सगळे एकत्र राहतो. कारण हे मला सीन कॅप्चर करायचा होता, त्याच्यामुळे विचारे माझ्यासाठी थांबल्या होत्या. तर कारण चिऊ इकडे तिकडे पळायला लागली, रस्त्यावरून सगळ्या गाड्या आहेत, तर तिच्या मागे मला धावपळ करावी लागते. तर माझ्यासाठी फोडणी घालायच्या थांबल्या होत्या. आणि मग हा का मारू मारू मला बोलून घेतलं की मी फोडणी देते, ये व्हिडिओ काढायला म्हणून. तर छानपैकी असं त्यांनी खूप चविष्ट जेवण बनवतात, एक नंबर. काल झाली लक्ष्मी आणि आज आहे माऊली देवीची यात्रा. जीव बघा कशी पळतीये, तिला खूप शंभूबाप्पा करायला खूप आवडतं. आणि गर्दी असेल तर तिला खूप मस्ती करायला खूप आवडतं. आमच्या गावाकडच्या यात्रा बघा कशा असतात. सगळी दुकाने, मंदिर, खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न. गावाकडे आल्याशिवाय हे आपल्याला अनुभवता येत नाही, म्हणून आम्ही आवर्जून ह्या वेळेला चिऊला दाखवण्यासाठी आलो. म्हणजे किती काही असेल तरी यायचंच असं आम्ही ठरवलंच होतं. कारण कसं आहे, चिऊला पण सगळं कळलं पाहिजे की आपल्या गावाकडे काय असतं, कसं असतं. हाँ चल 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 धरे करना वीडियो चालू ना हाँ काय नाही होय मी ना नाही रे ना हाँ पालखी बघा 4 वाजले, तर 4 वाजल्यानंतर पालखी निघते. मंदिराच्या भोवत्याने फेऱ्या मारतात पालखी घेऊन. तर चिरमुऱ्या पालखीवरती टाकतात आणि आशीर्वाद घेतात. चिऊला पण अनिल घेऊन गेले होते. खूप भारी वाटतात, म्हणजे बघण्यासारखे सीन असतात. मी पण कधी बघितले नव्हते, कारण प्रत्येक गावची प्रथा वेगवेगळी असते. त्यामुळे आमच्या गावचं थोडं वेगळं आहे, म्हणजे माझ्या माहेरी. तर इथे सासरी वेगळं आहे. सगळ्या गावच्या प्रथा वेगवेगळ्या असतात. तर खूप छान अनुभवाला मिळालं. दिवसभर इतकी गर्दी नव्हती, पण आता वाजले संध्याकाळचे 8 आणि गर्दी बघू शकता किती गर्दी झालेली आहे. कारण आमच्या गावात येण्यासाठी दोन्हीकडून रस्ता आहे, त्यामुळे खूप गर्दी झाली. ट्रॅफिक जाम झालं होतं, गाड्या सुद्धा बाहेर काढता येत नव्हत्या. 15 ते 20 मिनिटं जाम झालं. आणि अशा प्रकारच्या आमच्या कोकणातील यात्रा असतात. कशा वाटल्या